नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। म्हणजे दाते पाटलाच्या मनाची वाट पाहत आहे का हे? आम्ही सहन नाही करणार। आम्ही मराठी नाही का? हे मराठ्यांचं आंदोलन नाही का? इथं येऊन शहरामध्ये येऊन या शहरामध्ये येऊन आम्हाला निरोप दिला होता मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी इथे निरोप दिला होता आंदोलनाला भेट द्यायला येतोय म्हणून। निरोप देतात एक जबाबदार मंत्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी आम्हाला 5चा सांगितलं, 6 पर्यंत येतो असं सांगितलं आणि एवढ्या वेळपर्यंत तुम्हाला मीडियाला सुद्धा माहित पडलेलं आहे म्हणून तुम्ही इथं जमलेला। आता ज्यावेळेस तुमचे कॅमेरे थांबा एक मिनिट दाते पाटलाच्या मराठी वाट बघत असेल तर आम्हाला सांगा तसं काय करायचं ते आम्ही आमचं बघतो। इथे येऊन तुम्ही पाठ फिरून जातात, ही कुठली तुमची माणुसकी? मंत्री म्हणतात ना स्वतःला। हे बघा, राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वतः निरोप दिला होता। 2-2, 3-3 वेळा फोन आलेत। योगेश शेळकेंच्या फोनवर फोन आला, त्याच्यानंतर स्वतः दाते पाटलांच्या फोनवर सुद्धा फोन आला। त्यांनी सांगितलं आम्ही येतोय तुमच्या उपोषणाला भेट द्यायला म्हणून, आंदोलनाचा काहीतरी निर्णय करू। आणि ते इथे येत आहेत, सांगितलं अमुक ठिकाणी धमुक ठिकाणी 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो। आणि आता आम्हाला इथूनच माहित पडलं, ज्यावेळेस तुमचे कॅमेरे गुंडाळले जायला लागले त्यावेळेस आम्हाला कळलं की ते येत नाहीयेत। आणि आम्ही परत खात्री केली, आता फोन चालू आहे की येत नाहीत म्हटले। जर अशा पद्धतीने एखादे जबाबदार मंत्री एखाद्या आमच्या मराठा समाजाचं भूषण आहेत राजेंद्र दाते पाटील, त्यांचा एवढा गाढा अभ्यास आहे, सर्वश्रुत आहे, ज्या माणसाला आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा माहिती आहे की हा माणूस किती अभ्यास आहे म्हणून, मग हा माणूस 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करतायत। आणि जर यांना असं मरताना सोडून ते यांच्या आंदोलनाला पहिले निरोप देऊन आणि नंतर पाठ फिरवून जात असतील तर आम्ही अशा मंत्र्यांचा, बेजबाबदार मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीएनशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी यांना निरोप दिला योगेश शेळकेंना, त्यांना सांगितलं आम्ही येतोय म्हणून। अगोदर कुठं मुळेंच्या घरी थांबलेत, नंतर त्या शितोळ्यांच्या घरी थांबले असं सांगितलं आणि आता असं माहित पडले की ते येत नाही, येत निघून चाललेत। म्हणजे त्यांना नेमकं म्हणायचं काय? मला काय म्हणायचंय, आम्ही त्यांचा निषेध करतो, मराठा क्रांती मोर्चा आम्ही त्यांचा निषेध करतो। विखे पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी दाते पाटलाला स्वतः त्यांच्या पीएने फोन केला होता की 5 वाजेपर्यंत आम्ही येऊ, भेट देऊ आणि तुमच्या जी मागणी आहे त्या विचारात घेऊ। परंतु आता आम्हाला समजलं की ते इथं 2-3 ठिकाणी आले आणि परत कुठेतर शहराच्या बाहेर निघाले। ह्या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही तीव्र शब्दातून निषेध व्यक्त करतो। आणि मला विखे पाटलाला प्रश्न विचारायचा की विखे साहेब, आमच्याकडं लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी क्रांती मोर्चाचे जे आमचे राज्यात दाते पाटील उपोषणा बसलेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत, तुम्हाला झुंडशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे हे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला, तुम्ही याचं उत्तर द्यावं। अहो माझा एकच साधा प्रश्न आहे, माझा स्वतःचा प्रश्न सांगतो तुम्हाला, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे। मी त्यांना आल्यावर विचारणार होतो, विखे साहेब मी मराठवाड्यात राहतो, मी हैदराबाद गॅजेट मला लागू आहे तुम्ही सांगितलं आणि हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ह्या कुठली तर मला भावडी आशा होती, त्यामुळे त्यांना विचारणार होतो। मित्रांनो, ज्या मराठ्याची कुणबी नोंद नाही, ज्या मराठ्याची वंशावळ जुळत नाही, अशा कुठल्याही मराठ्याला मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, लक्षात घ्या। तरी त्यांनी या ठिकाणी आले नाहीत, न आल्यामुळं त्यांच्या न आणण्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि मला सरकारनं काही करावं, पण मी मराठवाड्यात राहतो, मला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, माझी कुठेही नोंद नाही, माझी कुठेही वंशावळ नाही, मग अशा मराठ्यांनी काय करायचं? अशा 90% मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आमचे मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचा अन्नत्याग आंदोलनाचा 12वा दिवस आहे। या छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक शहरातून पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला, त्याच शहरात
आज दाते पाटील उपोषणाला बसले 12वा दिवस आहे. आणि या राज्याचे जबाबदार मंत्री मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे साहेब इथं येऊन परत जातात. हा अपमान आहे मराठा क्रांती मोर्चा, हा समाजाचा अपमान आहे. आम्ही त्यांचा मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरच्या वतीने जाहीर आणि तीव्र शब्दात विखेंचा निषेध करतो आम्ही. निरोप दिला. हा समाजासाठी समाज मागणी घेऊन बसतो ना आम्ही इथं. वैयक्तिक थोडी मागणी आमच्या, राज्याचे नेते आहेत ते, समिती अध्यक्ष आहे ना. सनदशीर मार्गाने उपोषण जर त्यांना आवडत नसेल संविधानिक तर मग मार्गाने असं उपोषण असेल तर आम्ही या ठिकाणी 2-4 कार्यकर्ते अंगावर पेट्रोल टाकून जाऊन आम्हाला देऊ. आत्मदान मग येणार करावं का ते लागेल. इथं? मग येणार का? आणि मेलं आम्ही हे का? करू शकतो. त्यांना आमचा इशारा आहे. शासनाने दर दाते पाटलांच्या राधाकृष्ण जीवाचं काही विखेंचा कमी जास्त आणि झालं मराठा तर आम्ही क्रांती काही मोर्चा मराठे क्रांती मोर्चाचे लोक अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाऊन देऊ. बघा 10 दिवस 12 आज उपोषणाचा 12वा दिवस आहे. दाते पाटलाचा बीपी लो झालेला आहे, त्यांचं शुगर कमी झालेलं आहे. अशा वेळेस दाते पाटलाला रोज इथले डॉक्टर पत्र लिहित आहेत प्रशासनाला की दाते पाटलाला तात्काळ उपचार केला पाहिजे, त्यांना दवाखान्यात नेले पाहिजे. पण दाते पाटील अडून आहेत. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही, मी मेलो तरी 72 पण मी जागा सोडणार नाही असा त्यांचा हट्ट आहे. हे विखे पाटलांनी लक्षात घेतलं घ्यावं. पाहिजे. आणि विखे पाटील तुम्ही एकाने सगळ्या मराठ्याचा अपमान करताय. Yes. आणि लाखो लोक आज महाराष्ट्रातले मराठी लोक आवाजून बघितले बघताय तिथं आणि तुम्ही पाठ भरून जाता. हे निषेधार्थ आहे आणि हे तुम्हालाही संस्कार असे नाहीत. त्यामुळे आमची आज ही मागणी आहे की तुम्ही परत यावं, परत आमची विचारपूस करावी, दाते पाटलाच्या तब्येतीची विचार शहरामध्ये करावी येऊ. आणि मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही लक्षात घ्यावे. आणि त्यासाठी सगळे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि तुम्ही आमच्या हातामध्ये काय दिलं तर एक फसवं शासन परिपत्रक, त्याच्यातून एकही प्रमाणपत्र निघत नाहीत. जे प्रमाणपत्र निघलेत त्या प्रमाणपत्राच्या जात पडताळणी होत नाहीत. अंतरवालीला सुद्धा ज्या वेळेस तुम्ही आलेत एका दिवसात दोनदा तीनदा तुम्ही त्या ठिकाणी परिपत्रक काढतात, एसओपी काढतात. जो एसओपी तुम्हाला काढण्याचे अधिकार नाहीत ती एसओपी तुम्ही त्या ठिकाणी काढतात आणि समाजाची दिशाभूल करतात. विखेंना आमचा साधा प्रश्न होता की हैदराबाद गॅझेट लागू आहे का, हो किंवा नाही याचं उत्तर द्या, तो संभ्रम दूर करा. पण विखे स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि मराठा समाजाची कायम फसवणूक करण्याकरता आता सध्या ते दुसऱ्या दिशेने गेलेत. येणार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आले नाहीत. आताच आम्हाला काही जण सांगतायत की ते अंतरवलीच्या दिशेने गेलेत. मग नेमकं उपोषण करता इथं बसलायत आणि अंतरवलीला कशाला चाललेत हे काही समजायला तयार नाहीत. दुसरी आमची मागणी होती की विखेंनी 30 मेला जो काही फसवा GR दिलेला आहे 5 जून 2026चा की ओबीसीच्या प्रवर्गाप्रमाणे SCBC धारकांना शैक्षणिक सवलती लागू करू, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मागणी करतोय की त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक काढा आणि ओबीसींना जेवढे 23 GR त्यांनी संदर्भात दिले आहेत तेवढे GR 5 जून 2026च्या GR मध्ये शुद्धीपत्रक काढून आमच्या मराठा युवकांना SCBC धारकांना त्या ठिकाणी शैक्षणिक सवलती देण्यात यावी. त्याचबरोबर माझ्याकडे विभागीय आयुक्तांचे आकडे आहेत. या ठिकाणी मराठवाड्यामध्ये 669 गुन्हे आतापर्यंत मराठा आंदोलकांवर दाखल झाले होते, परंतु त्याच्यात ते 406 गुन्हे न्यायालयीन प्रक्रियेतून मागे घेण्यात येईल अशा पद्धतीचा हा रेकॉर्ड देण्यात आला आहे. मग विखे तुम्ही कोणते गुन्हे मागे घेतलेत, किती फसवणार आहात, आमच्या त्या योद्ध्याला फसवतात, या अभ्यासकाला फसवू शकत नव्हते म्हणून विखेंनी या ठिकाणून पळ काढले आहेत. याच मराठवाड्यामध्ये 275 युवकांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रामध्ये 384 युवक गेलेत, त्यांच्या कुटुंबांना आजही नोकऱ्या नाहीत, आर्थिक मोबदला नाहीत. 2017ला ज्या पहिल्या क्रांती मोर्चामध्ये जे 4 युवक मरण पावले त्यांना अद्यापही 1 रुपयाची मदत नाहीत. मग विखे नेमकं समाजाला तुम्ही दिलंय काय? हे सगळं उघडं आणि नागडं पण विखेंचं होणार होतं. म्हणून विखे 5 किलो या ठिकाणी सुभेदारी सभागृहात येऊन गेलेत, पण विखे या ठिकाणी 100 फुटाच्या अंतरावर आणलेत. विखेंना आमचं म्हणणं आहे, विखे साहेब तुमच्याकडे समाज अपेक्षेने बघत होतात, तुम्ही गर्दी बघा, सगळे समाज बांधव या ठिकाणी आले आहेत. तरी पण विखे जर का समाजाला या ठिकाणी दिशाभूल करत असतील तर विखे साहेब आमचा इशारा आहे, तुमच्या सरकारी आकडे, तुमच्या डिव्हिजनल कमिशनर दिलेले आकडे आहेत. मागच्या वेळेस सुद्धा विखे 6 एप्रिलला आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी भेटलो त्यांनी 15 एप्रिलला कमिशनरची बदली केली. आता जी श्रीकांतची सुद्धा ते बदली करतील, कारण शासकीय आकडे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस मंत्र्यांचं नागडं पण उघडं होतं. या भीतीपोटी आज दाते पाटले सारख्या वयोवृद्ध माणसाला, अभ्यासक माणसाला समाज या ठिकाणी गमवू शकतो. त्यांची शुगर 47 झाली आहे, बीपी शूट होतोय, 220 पर्यंत बीपी जातोय. जर का दाते साहेबांच्या जीवाला काही झालं तर विखे साहेब लोणीमध्ये येऊन त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा आहे. वाट बघतो सर्वसामान्य घरातले सगळे मावळे आहेत आणि सगळ्याची इच्छा होती की उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत
ते विखे पाटील येतील, आमच्या मागण्या विचारात घेतील आणि लवकरच लवकर आम्हाला JR देतील आणि उपोषण सोडतील. आतापर्यंत फोन परंतु- करतात ना ते, आतापर्यंत त्यांचे PA दहा फोन मिनिटापर्यंत करतात त्यांचे आम्ही PA येतो. आम्ही आलो भाजपच्या जिल्हाध्यक्षाच्या घरात पोहे खाऊन विखे नेमकं गेले कुठं? तुम्हाला कोणाला संपर्क साधला होता आणि ते आतापर्यंत फोन कोणाला? माझ्याकडं त्यांच्या PAचा फोन येत होता. आमचे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा शिर्डीचे राहत्याचे त्यांच्या सोबत निघलेले होते. आता त्या कार्यकर्त्यांचेही फोन येतात. हे बघा आताही फोन वाजतायत सगळ्यांचे आणि ते सगळेजण त्या ठिकाणी सांगतायत की ते इकडे येत नाहीयेत. इकडे येण्याची कमिटमेंट होती, प्रोटोकॉल पडलेला होता, सुभेदारीला त्यांची व्हिजिट होती. मग विखे गेले कुठं? नेमकं विखे कोणाला भेटायला आहेत? कोणत्या उपोषणकर्त्याला भेटायला आलेत? तुम्ही आत्ताच सांगितलं ते अंतरवालीकडे जात आहे. हो, आत्ताच माहिती मिळाली. एका बांधवांनी सांगितले की ते अंतरवालीकडे गेलेत. मग नेमकं आंदोलन विखेंना जी सवय झाली अंतरवालीला जायची, मग त्यांना वाटलं असेल जरांगे पाटील उपोषणाला बसले असतील. त्यांना माहित नाही हे पण दाते पाटील इकडे उपोषणाला बसलेत. त्याच्यामुळे विखेंना सांगणं की अंतरवाली येऊन युटर्न मारा आणि इथं विभागीय आयुक्ताला या आणि या बाप माणसाला वाचवा, नाही तर यांचा जीव जाईल. किती जीव घेणार आहेत? 384 युवकांचे जीव घेतलेत. आता बापाचा पण जीव घेता का? विखे साहेब, जर का तुमच्याकडून काम होत नसेल उपसमितीचा तर राजीनामा द्या. हीच आमची खरी मागणी आहे की विखे अकार्यक्षम आहेत, निष्क्रिय आहेत. आम्ही निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची शिफारस केली होती, पण ते या ठिकाणी निष्क्रिय ठरलेत. म्हणून आमची या ठिकाणी राज्य सरकारला आणि फडणवीसांना विनंती आहे की विखेंचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. माणूस या ठिकाणी मृत्यूच्या दारात पडलेला आहे आणि विखे जर का इथून पार दाखवून पळत असतील तर हे सरकारचं नागडपण आहे. मी बावनकुळेंनी सकाळी ज्यावेळेस आश्वासन दिलं महसूलच्या संबंधित ज्या 4 मागण्या होत्या, त्यांनी सांगितलं की मी त्या 4 मागण्या तात्काळ मंजूर करतो. नंतर विखे साहेबांच्या PAंनी सुद्धा सांगितलं की आम्ही 5 वाजेपर्यंत येतोय. आज 7:30-8 वाजलेत. विखे जिल्हाध्यक्षांच्या घरी थांबलेत, नंतर एका उद्योजकाच्या घरी थांबलेत आणि प्रोटोकॉल मध्ये असलेला त्यांचा सगळा प्रोटोकॉल त्यांनी आज पाळलेला नाहीत. सुभेदारीला ते आले नाहीत. मग शासकीय वाहनाचा खर्च असेल, सरकारचा पैसा असेल, विखेंना मजा मारायला दिला नाही तर आमच्या भविष्यासाठी तो पैसा खर्च करायचा आहे. हे विखेंनी समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला 5-5 पिढ्या निवडून द्यायला आम्ही काय या ठिकाणी बहुजनाची लेकरं फक्त जन्माला आलेलो नाहीत, तर आमचं भविष्य घडवण्याकरता तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडून दिले आहेत. विखे साहेबांना आम्ही तरुण म्हणून या ठिकाणी सांगतो, साहेब फार अपेक्षेने आम्ही तुमच्याकडे बघितलं होतं. 12 दिवस झाले अन्नाचा कण नाही येत. तुम्ही 5 मिनिटं सुद्धा उपाशी राहू शकत नाहीत. तुम्हाला बिस्लरीचं पाणी लागतं. आमच्या बाप पाणी सुद्धा सोडले, गोळ्या सुद्धा सोडल्यात. जर का दाते पाटलांना काही झालं तर विखे साहेब, आतापर्यंत तुम्ही फक्त मराठ्यांचे आंदोलनच बघितले. यावेळेस पहिल्यांदा अभ्यासक लोक उतरलेले होते रस्त्यावर आंदोलन करता. त्यामुळं आमची विनंती आहे, 7च मागण्या दिल्या होत्या. 4 मागण्या तर बावनकुळेंनी मान्य करण्याचं आश्वासन दिलं. 3 मागण्या तुमच्या होत्या. SABCच्या फक्त शुद्धीपत्रक करायचं होतं, हैदराबाद गॅझेटचं हो किंवा नाही सांगायचं होतं. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या 2014 पासून नियुक्त्या राहिलेल्या होत्या, ज्यांच्या पात्र म्हणून निवड झाली होती, त्यांचे आदेश काढायचे होते. विखे साहेब, किती आमचं बलिदान घेणार आहात? आम्हाला या ठिकाणी विखे साहेबांना ते रक्त आम्ही पोस्टाने पाठवणार आहोत आणि ते रक्त तुम्ही पिल्याशिवाय राहू नका, कारण तुम्ही राक्षसी अवलादी आहात. तुम्हाला समाजाशी काही देणार नाहीत. आम्ही पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो. निषेध या विखेंचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या राधाकृष्ण विखेंचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या मराठा आरक्षण उपसमितीचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. रात्रीतून नाही आले, उद्या सकाळी विखे आले तर येऊ देणार आहेत. आम्ही आमचं नेहमीच लोकशाहीला आणि संविधानाला धरून हे आंदोलन होतं. आम्ही नेहमी संविधानाच्या चौकटीत राहून काम करतो, परंतु या सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून एक चांगला संदेश जाणार होता की मराठा ओबीसी वाद जो या महाराष्ट्रामध्ये हाके आणि वाघमाऱ्यांच्या नावाखाली या ठिकाणी उफळून आलेला आहे, तो वाद दाते साहेबांच्या शाश्वत आरक्षणाच्या लढ्यातून मिटणार होता. आणि हेच भाजपच्या RSS नावाच्या विकृत मेंदूला सहन होणार नव्हतं. म्हणून RSSच्याच माणसाच्या घरी त्या ठिकाणी विखे जाऊन थांबत असतील तर याच्या पाठीमागे कोण आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आम्ही पुन्हा एकदा सांगतो की विखेंनी जर का सकाळी या ठिकाणी आले तर त्यांचं स्वागत करू, पण सकाळ जर का या ठिकाणी सूर्य उगला तर आम्ही या ठिकाणी रक्तदान, हे सगळे मावळे आम्ही रक्तदान करणार आहोत आणि ते रक्त आम्ही विखेंना या ठिकाणी पार्सल करणार आहोत. एवढं बोलतो आणि विखेंचा पुन्हा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. राधाकृष्ण विखेंचा धिक्कार असो, धिक्कार असो या बेजबाबदार सरकारचा धिक्कार असो. तरच विखे पाटीलने रस्ता टर्न केलेला आहे. कुठतरी अपेक्षा होती आज भेट देणार होती. आरक्षणाचे गाडे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील 9 ऑगस्टपासून उपोषण करत आहेत. क्रांती चौकात उपोषण सुरू केलं. तिथे प्रशासनानं पोलिसांनी दडपशाही केली.
तिथून दाते पाटलांना उचललं आणि अटक केली. त्यानंतर ते म्हटले मी पोलीस स्टेशनमध्येच उपोषण करणार आहे. मग त्यांनी इथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जागा दिली. आज 12 दिवस झाले. 65 वर्ष त्यांचं वय आहे. त्यांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे. अनेक वर्षापासून त्यांनी पादत्राणे घातलेले नाहीत आणि आरक्षणाच्या संदर्भात सर्व याचिकेत ते हस्तक्षेप याचिकाकर्ते एकमेव आहेत महाराष्ट्रातले की ज्यांनी कायदेशीर लढाई, मैदानावरची लढाई, समाजासाठी लढाई सातत्यानं लढलेली आहे. असे प्रामाणिक व्यक्तिमत्व, असे अभ्यासू व्यक्तिमत्व उपोषण करतायत. 12 दिवस झालेत. आज शुगर त्यांची डाऊन झालेली आहे. BP त्यांचा 120 वर जातो, 60 वर येतो. म्हणजे त्यांच्या जीवाला प्रचंड धोका आहे. असा धोका असताना राज्याचे म्हणजे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शहरात येतात, निरोप देतात. 10 वेळा निरोप येतो की आम्ही 4 वाजता येणार आहे, आम्ही 5 वाजता येणार आहे, आम्हाला 6 वाजतील, 7 वाजतील आणि अचानक निरोप येतो आम्ही येणार नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्ही आजपर्यंत मराठा समाजाला सातत्यानं फसवलंय. तुम्ही वाशीत फसवलंय, तुम्ही आझाद मैदानावर फसवलंय आणि आताही तुम्ही ज्या पद्धतीचे GR दिलेत ना, हैदराबाद गॅजेटियर काढून, हैदराबाद गॅजेटियर लागू करून जो GR काढलेला आहे त्याच्यात फसवलंय. तुम्हाला नाक नव्हतं. इथं आल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी तुमच्याकडे उत्तरं नव्हती. कारण तुम्ही समाजाला फसवत आलात. भोळा भाबडा समाज आहे, भावनिक समाज आहे. या भावनिक समाजाच्या भावनेशी तुम्ही खेळतात. तुम्हाला सत्य नको आहे, तुम्हाला झुंडशाही पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी काय झालं ठीक तुम्हाला राज्यभर OBC आणि मराठ्यांमध्ये वाद करायचे, तुम्हाला इथं अराजकता निर्माण करायची आहे, तुम्हाला महाराष्ट्राचं वातावरण खराब करायचं आहे, जाणीवपूर्वक निरोप द्यायचे आणि जायचं नाही म्हणजे मराठ्यांना डिवचायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही वागतात. तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. परंतु मी जाहीर आव्हान करतो मराठा समाजाला, जाहीर आव्हान करतो महाराष्ट्रातील तमाम पूर्ण समाजाला की महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी सत्य जाणून घेतलं पाहिजे. अभ्यास काय आहे, मराठा समाजाच्या खऱ्या मागण्या काय असल्या पाहिजेत आणि मराठा समाजाला काय दिलं जातंय आणि काय मिळालं पाहिजे आणि सत्य कोण आहे, असत्य कोण आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि या विखे पाटलासह या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे. जर विखे पाटील इथं थांबणार असतील आणि उद्या सकाळपर्यंत इथे येणार असतील तर आम्ही लोकशाही मार्गानं त्यांचं स्वागत करू, त्यांच्याशी चर्चा करू. पण त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इथे यावं, संविधानिक मार्गानं, कायदेशीर मार्गानं आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चेतून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तांत्रिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत. महाराष्ट्र शासन त्या करू शकतं. आम्ही आडमुठे धोरण घेणारे नाहीत. आम्ही कायदेशीर मागण्या मागणार आहोत आणि त्या कायदेशीर मागण्या इथे येऊन त्याच्यावर चर्चा करून ते जर मंजूर करणार असतील तर त्यांचं स्वागत करतो. पण ते जर येणार नसतील तर त्यांचा जाहीर निषेध करतो. माहिती नाहीये त्या खुर्चीवर आणि त्या मंत्रिपदाचा हे घेण्याची. सोडून द्या. एक माणूस मरतोय आणि तुम्ही पोहे खाऊन जातायत. हा, ते पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही येऊन आम्ही कॅबिनेटमध्ये याच्यामध्ये काहीतरी आम्ही तुमचा तोडगा काढू. हे काढतात तुम्ही स्वतःला पालकमंत्री म्हणतात आणि हे तोडगा काढतात. अरे अजून किती जणांचे तुम्ही प्राण घेणार, किती जणांचं रक्त पिणार आणि स्वतः आयशो आरामात गाड्यात फिरणार. हे नाही, हे चांगलं नाही हो. विखे, तुम्ही खरं पाटील आहात ना तर सकाळपर्यंत इथे या आणि तुमच्यात जर धम्मक असेल, तुमच्यात जर खरं तुम्हाला नाक असेल तर तुम्ही दाते पाटलाला फेस करा, नाही तर राजीनामा द्या. भाजपच्या पदाधिकारीच्या घरी जाऊन पोहे खातात. ते पोहे खातात हो ना, भाजपच्या घरी जाऊन तुम्ही काही खा तुम्ही, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण तुम्ही स्वतः तुमचे फोन आले होते इथे की आम्ही येणार आहोत. आम्ही तुम्हाला फोन केले नव्हते, तुमचे स्वतः फोन आले होते की आम्ही येत आहोत, आम्ही येत आहोत. कुठे गेले तुमचे? हा, अरे तुम्ही खाऊन ढेकर देणारे माणसं. हा, आणि ह्या समाजाने तुम्हाला मोठं केलंय हे विसरू नका, हे विसरू नका. तुम्ही ह्या समाजाने तुम्हाला मोठं केलं. पाटील, तुम्ही स्वतःला पाटील म्हणतात ना, पाटलासारखं वागा. जर हिंमत असेल तर उद्या सकाळपर्यंत राजेंद्र दाते पाटलांसमोर येऊन दाखवा. नसता आमच्या सगळ्या मावळ्यांनी तर सांगितलेलंच आम्ही काय करणार आहोत. आणि नाही तुम्ही रक्त पिलं तर आम्ही तुमच्या नरड्यात कोंबू ते रक्त. लक्षात ठेवा.